एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वादाची धग आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोहोचली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी नाव न घेता वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोकणात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जंगलतोडीवरून त्यांनी वन खात्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राज्यात कोट्यवधी वृक्ष लागवडीच्या घोषणा केल्या जातात, पण कोकणातच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे. ही तोड नेमकी कोणासाठी आणि कशासाठी असा थेट सवाल राणेंनी सभागृहात उपस्थित केला. जंगल नष्ट होत आहेत, वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत, शेतकरी शेतात जायला घाबरतात, तक्रार करूनही प्रतिसाद नाही, त्यामुळे वन खात्याचा टांगा पलटी झाल्यासारखी परिस्थिती आहे असा टोला त्यांनी लगावला. तळकोकणात अमराठी वन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. मालवणी भाषेतील तक्रारी त्यांना कशा समजणार असा सवाल त्यांनी केला. दरम्यान ठाण्यात शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद आधीच टोकाला गेला होता. काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी शिंदेंवर जोरदार टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला शिंदे गटाकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले. आता अधिवेशनात निलेश राणेंच्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येतोय का असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.